अरे आपली गँग राहिली की. आता तुम्हाला बी आमंत्रण द्यायचं का? अरे आम्ही नाही, आपले आर्मीवाली गँग. अरे होय की, पाजय, राहुले, पाशे. के हा. अरे त्याचा नंबर आहे का रे तुझ्याकडे? हाय की. आणि हा, सुमेला बी बोलवायचंय. होय. अजून कोण आहे रे? आपले सुभेदार साहेब, त्यांना बी बोलवू की. आणि हा, आर्मी ट्रेनिंग सेंटरच्या नावाने बी पत्रिका देऊ. हा. राहुल्या, तू काय नावं काढलेत कर? हा, बघू कोणाकोणाची नावं काढलेत. 1368 जण झाले. काय काय? अरे तू काय डोक्यावर पडलास का काय? एवढी नावं होय? वय आणि इकडे बाई बघू. अरे का तुझ्या पाहुण्यांची बी लिहिलेत काय? वय अरे तू ही कोणाची नावं काढलेत? ज्यांना ज्यांना लग्नाला बोलवायचं त्यांचीच काढलेत. आणि यो कोण आहे संत्या जमदाडे? तुला संत्या जमदाडे माहित नाही? आता सांगशील का? अरे तो नाही का बघ, एकदा तुला भेटला होता. कधी भेटलेलो? अरे आपण एकदा कारखान्यावर गेलो होतो बघ. त्याला भेटायला? त्याला नाही, मामाला भेटायला. त्यावेळी तुला म्हणलं होतं बघ, तू अजिंक्य ना, तू समाधानचा भातचा ना. त्यो अरे कधी राहुले आहे? हे आता 1.5-2 वर्ष. चला. कुठं? अरे लिस्ट काढतोय ना आपण. राहुल्या, अरे त्याचं नाव बी आठवना मला, आणि त्याचं नाव लिहिलेस होय तू? तुम्ही सरला म्हणून मी सरतोय वय. माझ्या लय लक्षात आहे, मी लय ब्रिलियंट आहे. अरे म्हणून काय एवढी मोठी लिस्ट? तुझ्या माहितीसाठी सांगतो, मला मामीनं लय मोठी जबाबदारी दिली. मला मामीनं सांगितलं अजिंक्यच्या ओळखीचा एक पण माणूस राहिला नाही पाहिजे, म्हणून एक माणूस मी आठवून आठवून लिहितोय. या अशाने विनाकारण खर्च वाढणार आहे बघ. अरे लग्नात असाच खर्च वाढतो. अरे पण ही आहे, अजून आपण कमवायला बी सुरुवात केलेली नाही, आणि यो सगळा खर्च मग आम्हाला करायला लागणार आहे. हे मला नाही पटत बघ. आणि आमच्याच नाही, शितलीच्या बी घरी खर्च होणारच ना. हे बघ, उगाच कोणावर मला लोड द्यायचा नाही. बरोबर आहे लागत तुझं. काय लग्नाची तयारी काय? होय, त्याचीच लिस्ट काढत होतो. जोरात चालली की काय नवरदेव, काय तारीख धरली आहे? तारीख नाही काढली अजून, पण तयारी चालू आहे. म्हणजे जायच्या आधी करायचं ना लग्न. म्हणजे अचानक कळलं तर गडबड होईल ना, म्हणून तयारी चालू केली. बरं, उद्या दिवस तुझी गडबड बाजूला ठेवू काय? का ना, म्हणजे काय काम आहे का? अरे काम असं नाही, माझा आर्मीतला एक मित्र येणार आहे उद्या तुला भेटायला. मला आवडेल त्यांना भेटायला, आणि शिकायला बी मिळेल त्यांच्याकडनं. मग उद्या कुठे जाऊ नको काय, येईल त्यो. हा, नाही जात कुठं. आणि क्या तू बी थांब काय. होय. फौजी, मी बी कुठं बाहेर जात नाही. अरे तुझं काय आता? ह्यांच्या बरोबर कोणतर हुशार माणूस पाहिजे ना चर्चेला, म्हणून. काय ग, नीलमन सुमन कुठे आहेत? नीलम आहे की वरती, आणि सुमन बाहेर गेली. अगं समाधानचा फोन आलता, वय लग्नाची तारीख फिक्स केली 30 मे. 30 मे म्हणजे आलीच की आता. म्हणून तर म्हणलं होतं आपण तयारी थांबवायची नाही. बरं झालं आपण तयारी चालूच ठेवली ती. आता प्रत्येकाने कामं वाटून घ्यायची. सौरभ, तू सगळ्या गावातल्या पत्रिका वाटायच्या, आणि जितू काका बरोबर राहायचं. त्याला जी काय लागल ती मदत तू करायची. आणि तुझ्या क्लासमध्ये सांगून ठेव, घरचं लग्न आहे त्यामुळं आठवडाभर काही येत नाही म्हणून. होय होय, चालेल की. ना आपला ऊस पण काढायला आलाय. आता शेवटची तुडणी राहिली तर एक पाणी द्यायला पाहिजे, ती पण काम आहे मला. अरे तू जर रानातली काम करत राहिलास तर हितली काम कोण करणार? अहो पण नाना, आता काही ऊस तोड थांबवा येते वय. हे बघ, गडी लावा. त्यांना कशाला त्याच्यात फुकट पैसे? ती कामं करत करत घरातली जी काही कामं असतील ती सावऱ्या मी करतो की. काय रे सावऱ्या? हो हो. ती कसं करायचं ते तुम्ही दोघं ठरवा.
काय नमस्कार नाना. नमस्कार भैया. अरे ये की बस बस बस. बर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय लग्नाची कामं वाटून घ्यायची चालले वाटतं. हो. अरे आप्पा पण नाही ना देत नाही इथं. आम्ही हाय की पण अरे पण नाना अहो तुम्ही हे काय घेऊन बसलाय हा? शीतल बरोबर आमचं लग्न मोडलं, त्यांच्याबरोबर आमचं लग्न होणार नाही हे आम्हाला माहिती आहे. पण त्यांचं लग्न फौजी बरोबर होतंय ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणून आम्ही सगळे विसरलो आणि कामाला लागलोय. तुम्ही पण सगळं डोक्यातनं काढून टाका आणि आम्हाला एक महत्वाचं काम करायचा चान्स द्या. एक म्हणजे एकच नाही बरं का. बरं मला सांगा पत्रिका वाटायची जबाबदारी कुणाकडे? सौरभकडे. ठीक आहे काही काळजी करू नका, ती जबाबदारी आम्ही आमच्याकडे घेतो. पत्रिका झाल्या का छापून? मायना सगळा तयार आहे, तारीख तेवढी टाकायचं बाकी आहे. बाकी सगळं झालंय. हा डोंट टेक टेन्शन. आपल्या ग्रुपचे 50-60 पोर आहेत, प्रत्येकाला गल्ली गाव वाटून देतो, ती वाटतील पत्रिका. हा तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही नाना. हे एकदम सोपं होईल. देर यू आर. हा आणखी अजून एक गोष्ट बरं का, आमच्या ताईसाहेबाच्या लग्नाच्या वेळी आम्ही काय केलं होतं, पत्रिकावर साड्या पण वाटल्या होत्या. म्हणजे कसं ऐन टायमाला तिकडे कार्यालयात काही गोंधळ नको. तेव्हा साड्यांचं जे काय असेल ती पण माझ्याकडेच द्या. आपण पत्रिकेनुसार साड्या सॉर्ट करू, आमच्या गाडीत टाकू आणि वाटून टाकू. हा म्हणजे अरे काकी तुम्ही कशाला उगाच. आर सवड्या पिशव्या घे किती आहे. अरे असू दे बरं राहू दे. चल जाऊ द्या. अहो भैया तुम्ही कशा अहो लग्न घरी बायकांनी घरात हालायचं नसतं. तुम्हा बायकांनी फक्त आम्हा पोरांना कामं सांगायची आणि आम्ही ते ऐकायची. आणि आम्ही असं कुठं तर ऐकलं होतं बरं का की मुलीच्या लग्न घरी जर मनापासून काम केलं तर चांगली मुलगी मिळती. मग आता तुम्हीच काम करून आमच्या नशिबातून चांगली पोरगी काही राहून घेताय. भैया बोला. काय चाललंय? काय नाही, अगं जेवण झालं आता, वाऱ्याला पडलेलं जर. लग्नाची तारीख 30 मे धरली. तयारी कितवर आली? चालू आहे की. तुमच्याकडे कसं काय? आमच्याकडे बी जोरदार तयारी चालली. नानांनी त्या सगळ्यांना काम बी वाटून दिलेत. बर मग तुला काय काम दिलंय? मला काम दिलंय की आजाचा संसार सुखी करायचा. बर जमल ना मग? काय शंका आहे का?